नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला सायली किचनमध्ये काम करायला जात असते. तिथे प्रिया देखील बसलेली असते. सायली किचन खूप घाण असते, ती आवरत असते. मग तिथे पुन्हा आजी आणि अस्मिता देखील येतात. आणि अस्मिता किचनमध्ये चल उपवासाचं काय काय केलं आहे पुन्हा आजी बघायला. पुन्हा आजी म्हणते माझा उपवास आहे, उपवासा दिवशी काही खायचं नसतं. सायली म्हणते पुन्हा आजी तुम्हाला कॉफी करून देते आणि सायली देखील रूम मध्ये जाते. प्रिया अस्मिता किचन मध्ये जाऊन खाल्लेले कागद डस्टबिन मध्ये टाकतात आणि पुन्हा आजींना म्हणतात हे बघा सुक्या खाऊन पिशव्या इथे सायलीने टाकल्या आहेत. सायली आपल्याला फसवते की ती निर्जली उपवास करणार आहे आणि सगळे हिनेच खाल्ले. तिथे लगेच सायली येते आणि म्हणते तू माझ्यावर आरोप करत आहे, मी असं काही केले नाही, आज माझा उपवास आहे. तेवढ्यात तिथे आई येते आणि प्रिया देखील आईंना हे सगळं सांगते आणि सायली म्हणते की तुम्हाला वाटतं का मी उपवास मोडेल, माझ्यावर विश्वास नाही का, विश्वास ठेवा. सायली मनात म्हणते की आता प्रियाबद्दल पुरावे शोधावे लागतील, तिच्या खोलीतच जाऊन पुरावे मिळतील. आणि सायली प्रियाच्या खोलीत जाऊन बघते तर सुके कागद खाल्लेल्या खाऊन कागद फेकलेले कचरा मिळतो आणि ती सगळ्यांना हाक मारते की सायली म्हणते बघा मला काय सापडले आहे तन्वीच्या रूम मध्ये. आणि आई म्हणते की हे तर तेच किचन मध्ये असलेले कागद आहेत. सायली म्हणते हा हेच ते, कोणी खाल्लं आहे हे बघा, मी का तन्वीने. हे तर प्रियाच खाऊ शकते, माझ्यावर आरोप करत होती आणि स्वतः खाल्लं आणि उपवास देखील मोडला. प्रिया म्हणते मी नाही मोडला उपवास, हे तर मी काल खाल्लं होतं आणि ते असेल, आज माझा उपवास आहे ना. मग पूर्ण आजी त्यांना सगळ्यांना बोलवते आणि आई तिथे जाऊन सगळ्यांना म्हणते की हे कागद बघा किचन मध्ये होते तसे कागद तन्वीच्या रूम मध्ये सापडले आहे. तन्वी म्हणते हे तर मी कालच खाल्लं होतं, आज तर माझा उपवास आहे. तेवढ्यात तन्वीला कॉल येतो, बाहेर एक पार्सल आलेलं असतं आणि तन्वी मग ती म्हणते पार्सल माझं नाही. तन्वी म्हणते हे तर माझं पार्सल नाही, पार्सल वाल्याला तू पत्ता चुकला असेल असे म्हणते. तो म्हणतो की नाही तुमचाच नंबर आहे, तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आता म्हणता की हे माझं पार्सल नाही. मग तन्वी जाऊन पार्सल घेते. पुन्हा आजी तर तन्वीला खूप ओरडते. सगळे आपापल्या रूम मध्ये जातात. सायली तन्वीला बोलत असते. सायली तन्वीला म्हणते की कामाची सवय करून घे, खोली साफ करशील आणि अशी तोंडावर पडणार नाही. पार्सल मागवण्याची तर वेळच येणार नाही जर तू स्वयंपाक शिकली तर. प्रिया म्हणते तू मला फुकटचं ज्ञान नको देऊ. सायली म्हणते माणसं जिंकायची असेल तर मनाचा खरेपणा लागतो, खोटेपणा करू नकोस, तोंडावर पडत राहशील. आता आपल्याला पुढील भागात कळणार आहे की सायलीला दागिना मिळतो. दागिना दाखवत अर्जुनला दाखवत असते आणि म्हणत असते की ही तर खूप जुनी डिझाईन दिसते.